तर राजकारणातील थोर राष्ट्रीय संत कोण आहेत तुम्हाला माहिती आहे का? बरं, थोर विचारवंत कोण आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? गेला बाजार राष्ट्रीय खलनायक कोण आहे हे तरी तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर थोडा वेळ काढा आणि राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट नक्की बघा. आपले नेते एकमेकांची स्तुती करतायत की एकमेकांवर टीका करतायत हे जर तुम्हाला कळलं तर इतरांनाही सांगा. अधिवेशनं आली की शिंदेंचे मंत्री, नोटांची बंडलं आणि जोरदार टोलेबाजी हे जणू आता नवीन समीकरणच बनत चाललंय. कारण गेल्या 2 दिवसांमध्ये जे चित्र दिसतंय त्यात 2 व्हिडिओ, 2 नेते आहेत आणि पक्ष मात्र एकच, शिवसेना. मंगळवारी सकाळी ठाकरेंच्या अंबादास दानवेंनी एक व्हिडिओ पोस्ट केला. व्हिडिओत शिंदेंचे आमदार महेंद्र दळवी असल्याचं खुद्द दळवींनीही मान्य केलं. पण हा व्हिडिओ मॉर्फ केल्याचा दावाही करून टाकला आणि खराखोरा व्हिडिओ माध्यमांना दाखवला. आता काळ कसा बदलतो बघा. या व्हिडिओत महेंद्र दळवी सुनील तटकरेंसाठी मतं मागतायत आणि तोच व्हिडिओ आज व्हायरल झाला. अंबादास दानवेंनी पोस्ट केला म्हणून दळवी तटकरेंनाच टार्गेट करतायत. बघा, असं आहे की आम्हा भरत असेल, महेंद्र थोरात असेल, मी असेल, वाद पालकमंत्री असेल, ह्या सगळ्या गोष्टी तटकरे साहेबाला फक्त आपल्या घरातच सगळे पाहिजे असतं. आत्तापर्यंत महाराष्ट्र राजकारणामध्ये आपण सगळे केलेले कृत्य बघितलेले आहेत आणि ते राजकारणाचे महान संत आहेत तटकरे, त्याच्याविषयी काय अधिक जास्त बोलणार. खरं तर व्हिडिओ दानवेंनी पोस्ट केला, मात्र वाद पेटला राष्ट्रवादी आणि शिवसेनेत. आता जिथं दळवींनी टोले हाणले तर तटकरेंनी कारस्थान रचल्याचा दावा करत थोरवेंनी गंभीर आरोपच केले. मी सांगितलं की आता ज्या पद्धतीचं राज्यामध्ये सरकार आहे, ज्यावेळेस आम्ही शिवसेनेने उठाव केला त्या उठावामध्ये महत्त्वाची भूमिका शिंदे साहेबांच्या बरोबर आम्ही 50 आमदारांनी घेतलेली होती आणि त्यानंतर जे राष्ट्रवादी सत्तेमध्ये बरोबर आलेले आहेत आणि घरचा भेद येऊन बसलेला आहे. आणि त्यामुळे हे जी काही किनार जी आहे अंबादास दानवेंनी, ही माझ्या मते त्या ठिकाणी रायगडचे सुनील तटकरे आणि अंबादास दानवे हे एकत्रपणे येऊन हे केलेलं कृत्य असावं. आता तटकरे तरी कसे शांत बसतील? आधीच कोकणात राष्ट्रवादी वर्सेस शिवसेना, तटकरे वर्सेस गोगावले, थोरवे आणि दळवी असा संघर्ष गेल्या काही महिन्यांपासून तीव्र झालाय आणि त्याचाच पुढचा अंक नोटांच्या बंडलांमधून सुरू झालाय. त्या राष्ट्रसंत व्यक्तीच्या बाबतीमध्ये असे बेछूट आरोप करले जातात आणि त्यांना कोणीतरी सुनील तटकरे नावाचा खलनायक काय करत असेल तर त्याची केंद्र तपास यंत्रणेची मदत घेतली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी. कारण अशा निरागळ, निष्पाप आणि अतिशय व्यवस्थितरित्या, म्हणजे मी सांगितलं ना की मधु दंडवते जी सायकलवरती लोकसभेमध्ये जायचे, एस.एन. जोशी साहेबांचं चळवळ कशी होती, गणपतराव देशमुखांचा एसटीचा प्रवास, अशा मालिकेतले हे थोर राष्ट्रभक्त असल्यामुळे त्यांच्याबद्दलचे आरोप, जे बेछूट आरोप केले जातात, त्याची ताबडतोब उच्चस्तरीय चौकशी नेमली गेली पाहिजे अशी माझी मागणी आहे. तटकरेंनी थोर पुरुषांची उपमा देत दळवींना चिमटा काढला तर तिकडे दळवीही काही मागे राहिले नाही. त्यांनीही तटकरेंच्याच भाषेत उत्तर दिलं. तटकरे साहेब माझ्या जिल्ह्याचे खासदार आहेत. महाराष्ट्र सरकारमध्ये अनेक वेळेला मंत्रिपद त्यांनी भूषवलेलं आहे आणि मला त्याने ती उपाधी देणं अभिमानास्पद निश्चित आहे. पण ते महान संत आहेत तटकरे, त्यांच्यावर अनेक आरोप झालेले आपण बघितलेत. अजूनही ते जखमा ओळ्याच आहेत, मिटलेले नाही आहेत. हे अंबादास दानवे आणि तटकरेमध्ये अतिशय खूप चांगली दोस्ती निश्चित आहे आणि या दोघांनी केलेले कृत्य निश्चित आहे. आता त्यांच्या अंगाशी तर नक्की येणार, कारण ते स्थिवार सत्य आहे. कारण मी त्यांना काल चॅलेंज दिलं की तो AIच्या माध्यमातून मॉर्क केलेला व्हिडिओ आहे, जर सत्यता असेल त्यांनी आज सांगावी. आज अंबादासने मुंबईमध्ये पत्रपरिषद घेऊन त्यांना काहीच सांगता आलं नाही आहे. बंडलबाजीवरून संत महापुरुषांपर्यंत पोहोचलेल्या त्याच संघर्षात आणखी एक वाईल्ड कार्ड एंट्री झाली, ती भरतशेठ गोगावलेंची. नोटांचं बंडल आणि गोगावले व्हिडिओ बॉम्बचे नवे टार्गेट. आणि हा व्हिडिओ माध्यमांमध्ये आणलाय शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटलांनी. ही यांची पार्श्वभूमी. सगळ्यात जास्ती महाराष्ट्रात गुन्हे असलेला कोणी आमदार असतील तर हे घरगुती हिंसाचारापासून यांच्यावर या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. तिसरं म्हणजे यांची काही हिस्ट्री, फार पार्श्वभूमी काय लपलेली नाहीये. यांची बायको मागच्या वेळेस तुम्ही व्हिडिओ पाहायला, व्हायरल पण केला महाराष्ट्राने, नुसतं 50 खोके म्हटली तर ह्यांचीच कॅश बॉम्बवाल्यांची बायको धावत आली माझ्या अंगावर. एका ठाकूर बांधवाच्या शिक्षण अधिकाऱ्यांना मारहाण सुद्धा या मंडळींनी केलेली आहे, ह्याचे सुद्धा व्हिडिओचे पुरावे.
आज तुम्हाला अजून एक खळबळजनक पुरावा मी दाखवते. हे बघा भरतशेठ गोगावले, कॅश बॉम्ब नंबर 2. बरं, प्रकरण फक्त राज्यातच राहिलं नाही तर ते संसदेतही पोहोचलं. पण काय फायदा? अधिवेशन आलं की असे व्हिडिओ येतात, आरोप प्रत्यारोप होतात, अधिवेशन संपतं, मग सगळं सेटल होतं. मात्र काही प्रश्न अनुत्तरितच राहतात. हे पैसे येतात कुठून? त्याचं काय होतं? फक्त समित्यांपुरती चौकशी होते का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे काही सेकंदांचे व्हिडिओ ऐन अधिवेशनाच्या तोंडावर नेत्यांपर्यंत येतात कसे? त्यातही गेल्या 2 अधिवेशनापासून फक्त आणि फक्त शिवसेनेच्याच नेत्यांचे व्हिडिओ बाहेर येत आहेत. हे देखील नक्कीच विचार करायला लावणार आहे. आता या दोन्ही व्हिडिओचं पुढं काय होतं हेही पाहावं लागेल. नागपूरहून वेदांत नेप, राजू सोनावणे आणि अभिषेक मुठाळसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. एरवी जंगलात आढळणाऱ्या बिबट्यानं आता भर वस्तीमध्ये एंट्री करत अनेक